नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तब्बल 4 योजनेचे पैसे आज वितरित करण्यात आलेले आहेत। यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, त्याबरोबरच कर्जमाफी आणि पीक विमा या 4 योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले गेलेले आहेत। संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मित्रांनो, पहिलीच मोठी योजना आहे कर्जमाफी। मित्रांनो, राज्य सरकारने तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा देखील राज्य सरकारने केलेली आहे। आता कर्जमाफीची रक्कम पुढील 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाणार असल्याची माहिती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिलेली आहे। मित्रांनो, फक्त पुढील शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे, तसंच ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक किंवा शासनमान्य खाजगी बँकेतून कर्ज घेतलेलं आहे, पण ते पीक कर्ज असणं फार महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। अशाच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे असं स्पष्ट आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 24 तासात 50,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। आता मित्रांनो, दुसरी मोठी योजना आपण या ठिकाणी पाहतोय। दुसरी मोठी योजना आहे पीक विमा। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत। त्या तक्रारीचं निवारण करत आज अखेर राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेत खरीप 2025चा पीक विमा या संदर्भात चर्चा करण्यात आली असून या चर्चेत राहिलेल्या म्हणजेच पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा जमा करण्याचे आदेश राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। पुढील 1 ते 2 दिवसात यवतमाळ, नाशिक, पुणे, वर्धा, नागपूर, अहिल्यानगर, ठाणे, पालघर, नांदेड, परभणी, धाराशिव, सांगली, नंदुरबार, धुळे, अमरावती, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, गडचिरोली, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, पालघर, बीड, रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, रायगड, लातूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 ते 2 दिवसात खरीप 2025चा पीक विमा वितरित होणार असल्याची माहिती पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्य सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही कित्येक दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयांच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता, मात्र आता वाट पाहणे सोडून द्या, कारण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR आणि तारीख आज राज्य सरकारनं जाहीर केली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी सातत्याने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची चर्चा करत होते, मात्र राज्य सरकारनं ऐन पेरणीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। मित्रांनो, आपणास माहीतच आहे की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात। अशातच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जाहीर करत GR प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 22 जून 2026 रोजी वितरित केला जाणार आहे। तारीख स्पष्टपणे ऐका, तारीख पुन्हा एकदा ऐका, 22 जून 2026 रोजी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही कित्येक दिवसापासून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत होता, मात्र आता वाट पाहणं सोडून द्या, कारण पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR आणि तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्रधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडले जातात। आता मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता येणाऱ्या 23 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, या होत्या सर्वात मोठ्या 4 योजना। शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।